Hello student, last lecture we have studied what is a mechanism of the network security. So अशा प्रकारे तुमचा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकलो. फर्स्ट आपण शिकलो व्हॉट इज अ नेटवर्क सिक्युरिटी, त्यानंतर सिक्युरिटी ट्रेंड्स, टाइप ऑफ अटॅक्स शिकलो, ऍक्टिव्ह अटॅक्स अँड पॅसिव्ह अटॅक्स. त्यानंतर शिकलो सिक्युरिटी सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत ते, आणि लास्टला आपण बघितलं की व्हॉट इज अ सिक्युरिटी मेकॅनिझम. सो अशा प्रकारे तुमचं फर्स्ट चॅप्टर संपलेलं आहे. सो आता नेक्स्ट चॅप्टर टॉपिकचं नाव आहे की क्लासिकल इन्क्रिप्शन टेक्निक्स. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी इज डिलिव्हर्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड क्रिप्ट means hidden and graph means writing. Cryptography is the science of using a mathematical in a writing the secret code, that is to encrypt the data transmitted into unreadable format and decrypt the unreadable data reverse transmit into readable format. Cryptography is needed while communicating over a untrusted media such as network or an internet. It is a process of protecting the information from the adversary eavesdropper by the transforming it encryption into the unreadable format ciphertext and the retransporting it decrypting into a readable original text plain text. यामध्ये बघा इमेज मध्ये तुम्ही बघू शकता इथे काय आहे, तुमचं प्लेन टेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये इन्क्रिप्शन केलेलं आहे, इन्क्रिप्ट केलं आहे. इन्क्रिप्ट झालेला ज्या टेक्स्ट आहे त्याला सायपर टेक्स्ट बोलतात. त्यानंतर सायपर टेक्स्ट डिक्रिप्ट केलेला आहे, त्यानंतर त्याचा ओरिजिनल टेक्स्ट तुम्हाला मिळालेला आहे. सो आता इथे बघा, हा तुमचा सेंडर आहे आणि हा तुमचा रिसिव्हर आहे. क्रिप्टोग्राफीमध्ये काय केला जातो, तुमचा जो डेटा आहे तो हाईड केला, ओरिजिनल डेटा आहे तो हाईड केला जातो वेगवेगळे जे अल्गोरिदम्स, मॅथमॅटिकल अल्गोरिदम्स आहेत ते यूज करून. मग यामध्ये काय होतं की तुमचा जो सेंडर आहे तो तुमच्या प्लेन टेक्स्ट जर तुम्ही नॉर्मल रिसिव्हरला जर पाठवलं जसंच्या तसा, मग काय होतं त्याच्यावरती अटॅक्स होण्याच्या पॉसिबिलिटी जास्त असतात. क्रिप्टोग्राफीचा मेन मोटिव्ह काय आहे, टू अचीव्ह द कॉन्फिडेन्शियालिटी. कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे काय, आपण जो डेटा रिसिव्हरला जो सेंड करणार आहोत तो कॉन्फिडेंटली कोणालाही मिळतं का म्हणे, कॉन्फिडंट राहिला पाहिजे आणि त्याची जी सिक्युरिटी ही ती मेंटेन राहिली पाहिजे. सो आपण आता कन्सिडर करूया, इकडे तुमचा सेंडर आहे आणि इकडे रिसिव्हर आहे. तुम्हाला सपोज एखादा मेल पाठवायचा असेल सेंडर करून रिसिव्हरकडे, मग तुम्हाला पर्टिक्युलर एक अशी लाईन असेल का, म्हणजे एक नेटवर्क असेल किंवा एक वायर असेल का. सपोज तुम्ही इंडियामध्ये आहेत आणि तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या देशात, सपोज ऑस्ट्रेलियाला किंवा युएसला एखाद्याला मेल पाठवायचा आहे, मग तुमच्याकडून युएसला तुमचा जो फ्रेंड किंवा कोणी नातेवाईक असतील त्याच्याकडे मेल पाठवण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर वायर दिलेली असणार का, नाही. मग हे काय, आपण नेटवर्क थ्रू मेल तुम्ही एकमेकांना सेंड करणार. मग याच्यामध्ये काय, हा अनट्रस्टेड म्हणजे त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवू शकत मीडियम झाला, अनट्रस्टेड मीडियम झाला. त्याच्यामध्ये नंबर ऑफ अटॅकर्स येऊ शकतात, ते तुमचा जो डेटा आहे किंवा तुमचा जो मेल आहे तो रीड करू शकतात. आणि सपोज जर तुम्ही प्लेन टेक्स्ट पाठवला तर तो रीडेबल फॉर्मॅटमध्ये असणार, तो थर्ड पर्सनला आहे तो समजणार. मग इन्क्रिप्शन मध्ये काय केला जातो, सपोज एम हा तुमचा डेटा आहे, नॉर्मल डेटा आहे, प्लेन टेक्स्ट आहे आणि तुम्हाला तो रिसिव्हरला पाठवायचा आहे. मग इन्क्रिप्शन मध्ये क्रिप्टोग्राफी मध्ये काय केलं जातं, तो जो तुमचा प्लेन डेटा आहे, प्लेन टेक्स्ट आहे, त्याच्यावरती इन्क्रिप्शन केलं जातं, इन्क्रिप्ट केला जातो तो डेटा. इन्क्रिप्ट मध्ये नंबर ऑफ अल्गोरिदम्स असतात, अल्गोरिदम यूज करून तुमचा डेटा जो आहे तो इन्क्रिप्ट केला जातो. यामध्ये मेन पॉइंट असतो तो की, एक अशी पर्टिक्युलर की असते. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही घरी बाहेर जात असताना तुमच्या घरी लॉक लावून जाता, मग त्याच्यात आणि ते लॉक कशा थ्रू तुम्ही यूज करता, की थ्रू तुम्ही ते लॉक ओपन करू शकता, क्लोज करू शकता. इन्क्रिप्शन मध्ये पण तसंच आहे, अल्गोरिदम यूज केले जातात आणि एक पर्टिक्युलर की असते त्यांची, त्या की थ्रू तुम्ही ते लॉक करू शकता किंवा अनलॉकही करू शकता. मग हा जो तुमचा प्लेन टेक्स्ट आहे एम, त्याच्यावरती काय वेगवेगळे परफॉर्म ऍक्शन्स करून त्याच्यावरती एक पर्टिक्युलर की अरेंज केलेली असते आणि तो जो डेटा आहे तो इन्क्रिप्ट केला जातो. आणि जो इन्क्रिप्ट केलेला प्लेन टेक्स्ट इन्क्रिप्ट केल्यानंतर त्याला काय बोललं जातं, सायपर टेक्स्ट बोललं जातो. आणि हा जो सायपर टेक्स्ट आहे त्याला आपण एम डॅश म्हणू, कारण तुम्ही एम वरती त्याचे अल्गोरिदम्स अप्लाय केला, मग तो एम डॅश झालेला आहे. सपोज तुमचा जो टेक्स्ट तुम्ही सेंड करत आहात त्याच्यावरती अटॅक झाला, मग थर्ड पार्टीने हा जो डेटा आहे तो चेक केला,
परंतु ह्याच्यावरती इन्क्रिप्शन केला असल्यामुळे तो जो डेटा आहे तो रिडेबल फॉर्मॅटमध्ये नसणार, कारण तो प्लेन नाहीये, अनरिडेबल फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे थर्ड पर्सनला तो डेटा काय आहे, ऍक्च्युअली डेटा काय आहे हे समजणार नाही. मग त्याला काय वाटणार की या सेंडरने रिसिव्हरला एम डॅश हाच डेटा पाठवलेला आहे, बट तो एम डॅश नसतो, तो ऍक्च्युअली एम डेटा पाठवलेला असतो, बट तो इन्क्रिप्ट असल्यामुळे थर्ड पर्सनला काय वाटणार, इंट्रोडरला काय वाटणार की तो एम डॅशच आहे. मग जेव्हा जो तुमचा इन्क्रिप्ट डेटा सायपर टेक्स्ट आहे ते रिसिव्हरकडे रिसिव्ड होतो, त्यावेळी काय होतं की रिसिव्हरला पण कसं समजणार की ऍक्च्युअली तो डेटा काय आहे. रिसिव्हरला पण आहे की एम डॅशच आहे असं वाटणार स्टार्टिंगला, बट रिसिव्हरकडे एक ती की दिलेली असते डिक्रिप्शन करण्यासाठी, आणि ती की यूज करून तो रिसिव्हर काय करतो, तुमचा जो एम डॅश डेटा आहे तो कन्वर्ट करतो एम मध्ये, आणि त्याच्यानंतर तो जो मेसेज आहे तो ओरिजिनल टेक्स्टमध्ये किंवा ओरिजिनल मेसेज आहे तो त्याला मिळतो, आणि त्यानंतर तो रीड करतो की ऍक्च्युअली डेटा काय आहे. अशा प्रकारे क्रिप्टोग्राफी वर्कआउट होते. क्रिप्टोग्राफीमध्ये काय केलं जातं, सेंडर प्लेन टेक्स्ट आहे तो इन्क्रिप्ट करून रिसिव्हरला पाठवतो, आणि रिसिव्हर काय करतो, सेंडरने पाठवलेला डेटा आहे तो डिक्रिप्ट करतो आणि ओरिजिनल टेक्स्ट त्याचा रीड करतो. मग इथे जो इंट्रोडर असणार, जो थर्ड पर्सन असणार, त्याला काय वाटणार की सेंडरने रिसिव्हरला एम डॅशच डेटा पाठवलेला आहे, बट ऍक्च्युअली सेंडरने रिसिव्हरला एम हा डेटा पाठवलेला असतो. तो इन्क्रिप्शन करून रिसिव्हर त्या ओरिजिनल डेटा त्याचा मिळवतो. हे वर्किंग आहे क्रिप्टोग्राफीचं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी प्रोव्हाइड द सिक्रेसी ड्युरिंग द कम्युनिकेशन बाय हायडिंग अ वर्ड्स. याच्यामध्ये काय केलं जातं, सिक्रेट्स मेंटेन केला जातो. तुमचे जे पर्टिक्युलर सिक्युअर डेटा आहे तो हाईड केला जातो. त्यानंतर सेकंड इज क्रिप्टोग्राफी प्रोटेक्ट्स द ओरिजिनली कमर्स ऑफ ओरिएंटेड पीपल, देअरफॉर अवर होम इट इज अँड प्रोटेक्ट अवर प्रायव्हेट प्रॉपर्टी. सिमिलरली क्रिप्टोग्राफी प्रोटेक्ट अवर प्रायव्हेट इन्फॉर्मेशन. यामध्ये असं सांगितलेलं आहे की ते थर्ड पर्सन आहेत, अटॅकर्स आहेत, त्यांच्या थ्रू त्यांच्यापासून आपला जो सिक्युअर डेटा आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम कोणतं क्रिप्टोग्राफीमध्ये केलं जातं. एक्झाम्पल याचं झालं तर तुमचं होम, तुम्ही तुमचं प्रायव्हेट सगळी जी इन्फॉर्मेशन प्रॉपर्टी वगैरे आहे ती तुमच्या घरामध्ये लपवून ठेवता. सेम वे तुमचं जे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे, प्रायव्हेट जो डेटा आहे तो क्रिप्टोग्राफीतून तुम्ही हाईड करून ठेवू शकता इंट्रोडर पासून किंवा अटॅकर पासून. थर्ड इज क्रिप्टोग्राफी इज यूज टू सिक्युअर इन ऑनलाईन नेटवर्क कम्युनिकेशन. ऑनलाईन नेटवर्क कम्युनिकेशनसाठी सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी क्रिप्टोग्राफी हे मेनली यूज केलं जातं. बिकॉज आपण जो डेटा सेंड करणार आहोत तो सायपर टेक्स्ट सेंड करणार, त्याच्यामुळे इंट्रोडरला तो टेक्स्ट ऍक्च्युअली टेक्स्ट काय आहे ते आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट असतं. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस समजले, क्रिप्टोग्राफी समजली आहे तुम्हाला कोणती आहे ते. सो नेक्स्ट पॉइंट इज सिमेट्रिक सायफर मॉडेल. क्रिप्टोग्राफी आपण दोन प्रकारे यूज करू शकतो. एक सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी आहे आणि अनसिमेट्रिक क्रिप्टोग्राफी आहे. त्यामध्ये आपला फर्स्ट पॉइंट आपण बघूया सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे सिमेट्रिक सायफर मॉडेल. सिमेट्रिक सायफर मॉडेलमध्ये काय आहेत, इट इज 5 इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन टेक्स्ट. आपण मगाशी क्रिप्टोग्राफीमध्ये माहिती प्लेन टेक्स्ट म्हणजे काय, जो रिडेबल डेटा, जो डेटा कोणीही नॉर्मल पर्सनला रीड करू शकतो तो असतो, तो प्लेन टेक्स्ट असतो. जो सेंडर रिसिव्हरला पाठवायचा असतो, सेंडर रिसिव्हरला पाठवतो तो आहे प्लेन टेक्स्ट. मग सायफर टेक्स्ट. सायफर टेक्स्ट काय आहे, सायफर टेक्स्ट हा डेटा आहे त्याच्यावरती जो रिसिव्हर आहे जो सेंडर आहे तो वेगवेगळे अल्गोरिदम्स यूज करून तो जो डेटा आहे तो एक स्पेसिफिक फंक्शन थ्रू यूज करून तो डेटा जो असतो, तो जो टेक्स्ट असतो तो सायफर टेक्स्ट असतो. त्यानंतर इन्क्रिप्शन म्हणजे काय, आपला प्लेन टेक्स्ट वेगवेगळे अल्गोरिदम्स यूज करून सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसिजरला इन्क्रिप्शन म्हणतात. म्हणजे प्लेन टेक्स्ट आहे तो अनरिडेबल फॉर्मॅटमध्ये सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला इन्क्रिप्शन म्हणतात. डिक्रिप्शन म्हणजे काय, आपण जो सायफर टेक्स्ट प्रोव्हाइड केलेला असतो रिसिव्हरला, तो रिसिव्हर काय करतो, तो रिडेबल फॉर्मॅटमध्ये ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी जी काही प्रोसिजर करतो, कीज वापरतो किंवा अल्गोरिदम्स, नंबर ऑफ अल्गोरिदम्स वापरतो, आणि त्याच्यानंतर तो
जो अनरिडेबल फॉर्मॅटमधला डेटा आहे तो रिडेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो, त्या प्रोसिजरला डिक्रिप्शन असे म्हणतात. अँड सिक्रेट की ही अशी की आहे ती यूज करून तुम्ही तुमचा जो डेटा आहे तो इन्क्रिप्ट किंवा डिक्रिप्ट करू शकता. त्याला सिक्रेट की बोलतात. त्या सिक्रेट की तुम्ही तुमची जी काय ऍक्शन, जी काही परफॉर्मन्स आहे क्रिप्टोग्राफी मधली ती सगळी करू शकता. ठीक आहे, हे पॉइंट तुम्हाला क्लिअर झाले असतील.